आपण करत आहोत खास गोकुळाष्टमीसाठी विशेष पदार्थ। त्यामध्ये आपला पहिला पदार्थ जो होता छेना आणि दुधी तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल। आता वळूया आपल्या दुसऱ्या रेसिपीकडे। दुसरी रेसिपी असणार आहे दही भल्ल्याची। आता या दही भल्ल्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ। दही भल्ल्यासाठी आपण घेतलेलं आहे आंबवलेली उडदाची डाळ, तसंच दही, हिरवी चटणी, चिंचेची चटणी, नंतर साखर, आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर, तसंच जिरेपूड, काळं मीठ, मिरपूड, तिखट आणि मीठ। आता दही भल्ले बनवायचे असतील तर काय करायचं हे मी तुम्हाला सांगतो। दही भल्ल्याकरता सुरुवातीला थोडीशी पूर्वतयारी करून ठेवावी लागते। पूर्वतयारी एवढीच की एक मलमलचा कपडा घेऊन ठेवायचा, कारण आपल्याला तो दही भल्ल्याचा जो शेप आहे तो खास शेप आपल्याला हाताने देणं थोडंसं अवघड पडेल, त्यामुळे आपण या मलमलच्या कपड्यामध्ये त्याचा शेप देऊया। भिजवलेला आहे आणि या प्लेटवरती ठेवून त्या चमच्याने आपण हे बॅटर थोडंसं याच्यामध्ये घालू। हे दही वडे आपण युजली छोटे छोटे करतो, दही भल्ले थोडे साईजनी मोठे असतात, एवढाच फरक। बाकी त्याच्यामध्ये फार काही जास्त सांगण्यासारखं नाहीये। हे मलमलच्या कपड्याने त्याला शेप द्यायचा। आपला एवढा मोठा शेप देऊन झाला की असेच्या असे हे तेलात टाकायचे। आपण पुन्हा एकदा हे वडे पाडून घेऊ। आपण हे वडे आता तळून घेतो। हा वडा आपला झालेला आहे, आता तो मी काढून घेतो। मस्त क्रिस्पी झालेला आहे। या पाण्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे। लगेच गरम गरम आपण पाण्यामध्ये तो घालायचा, म्हणजे एकदम सॉगी सॉफ्ट त्याला सॉफ्टनेस येतो त्या दही भल्ल्याला। पाण्यामध्ये साधारणतः एक 20 ते 25 मिनिटं ठेवावं लागतं, म्हणजे चांगला तो वडा सॉफ्ट होतो। हा दुसराही वडा आता आपला तयार होईल। आणि नंतर इकडे दही मी तयार ठेवलेलं आहे, दही फेटलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडीशी साखर घातलेली आहे, म्हणजे दही नेहमी गोड असलं पाहिजे। हा पण वडा आता झाला आहे आपला। आता हे आपल्याला एक थोड्या वेळ म्हणजे 20 मिनिटं आपल्याला हे भल्ले या पाण्यामध्ये सोक करून ठेवावे लागतील। तोपर्यंत आपण त्याच्या दह्याची तयारी करूया। दही इकडे फेटलेलं आहेच मी। ओके, ग्रीन चटणी किंवा हिरवी चटणी तयार आहे, नंतर चिंचेची चटणी तयार आहे। भल्ले जरा बऱ्यापैकी आता त्याच्यामध्ये भिजलेले आहेत। त्यातलं पाणी काढून घ्यायचं। त्याच्यात आपण हे दही घालूया। ही एक कोल्ड डिश म्हणून आपण सर्व करतो, त्यामुळे दही घालून झाल्यानंतर सुद्धा आपण ते फ्रीज मध्ये थोड्या वेळ ठेवू शकतो, सो दॅट दह्याची चव सुद्धा त्या भल्ल्यामध्ये उतरते। आता सुरुवातीला आपण ही चिंचेची चटणी त्याच्यावरती घालू, नंतर थोडीशी ही हिरवी चटणीचे स्पॉट्स, आपण थोडीशी हिरवी चटणी इथे घालू, थोडंसं काळं मीठ वरनं चवी करता, तसंच चाट मसाला किंवा आमचूर पावडर किंवा जिरेपूड, काळी मिरी, थोडंसं तिखट, थोडंसं मीठ घातलंय वरनं, आणि फायनली थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा वरनं अजून काही घालायची आवश्यकता नाहीये, फक्त टेस्ट करायची आवश्यकता आहे। हे मी टेस्ट करून घेतो, तोवर तुम्ही ह्याचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या। दही भल्ला बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवून वाटलेल्या उडीद डाळीचं पीठ, फेटलेलं दही, हिरवी चटणी, चिंचेची आंबट गोड चटणी, साखर, आमचूर पावडर, कोथिंबीर, काळं मीठ, चाट मसाला, जिरेपूड, तिखट आणि मीठ। कृती: प्रथम मलमलच्या ओल्या कापडावर उडीद डाळीचं बॅटर घेऊन हे भल्ले तेलामध्ये सोडावेत। खरपूस तळून गरम पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवावेत आणि त्यातलं पाणी काढून टाकावं। सर्व्ह करताना भल्ल्यावर साखर घालून फेटलेलं दही, चिंचेची चटणी
मिरची आणि आल्याची चटणी, चाट मसाला, आमचूर पावडर, काळी मिरी पूड, तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून डिश थंडगार सर्व्ह करावी.